अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला साधं गावात सुद्धा जाता येत नाहीये। इतका बेकार रोड झालेला आहे, अख्खी गाडी मदत फसून बसलेली आहे। शाळेत जाता येणं चाललं, लेकरांना वृद्ध माणसांना दवाखान्यात जायचं म्हणतं अवघड झालेली आहे, घरी मरायची वेळ आलेली आहे त्यांची। हे कोणामुळे आहे? महानगरपालिका म्हणते ग्रामीणमध्ये आहे, ग्रामीण म्हणते महानगरपालिकेमध्ये आहे। मग आम्ही प्रश्न कोणाला विचारायचा? आयुक्त लक्ष देणे चाललाय, पुन्हा हे आम्ही जे निवडून दिलेले कार्यकर्ते ते तर लक्ष देणंच चाललेत। त्यांना काय फॉर्च्युनरमध्ये येतात जातात, आम्हाला जावं लागतंय ना टू व्हीलरमध्ये। त्या गाड्यांना मेंटेनन्स निघाला आमचे 5-5, 10-10 हजार। महानगरपालिकेला घरपट्टी भरायला होत आम्ही 20-20 हजार। कुठलं पट्टे हे का वार्ड क्रमांक 15 काळेगाव रोड, तिरुपती नगर, क्रांतीनगर ते जुना आर्ट ऑफिस पर्यंत रोड अजून झालेला नाही। इथं ह्या आर्ट ऑफिस पाशी नारळ फोडलं होतं, रोड गावातून सुरू केला। हे रोड का नाही केला? करायचा तर पूर्ण करायचा ना। मग आमची मागणी फक्त हा रोड बनवण्याचा आहे, दुसरं आमची मागणी काहीच नाही। एवढीच मागणी नाही पूर्ण झाली, मागणी नाही पूर्ण झालं आम्ही अजून तीव्र आहोत। जनता थांबली आहे, विनाकारण थांबलेली नाही, त्यांना काहीतरी त्रास व्हायला म्हणून हा रस्ता 6 महिने झाले खोदून सुद्धा अजून तर काही जागे घेत नाही। 6 महिन्यापूर्वीच नारळ फोड्या उद्घाटन केलं, रस्ता खोदगान करायचा म्हणजे अजून काय याचं एक टरकही मिटिंग पडले नाही, एक टोपलं मिटिंग नाही पडली का। कधी होणार आहे याची माहिती बी नाही दिली आम्हाला, कधी होणार आहे, कुठं नेते आहे नाही, कार्यकर्ते आहे नाही, आणि कोणी आम्हाला भेटलं पण नाही। आम्ही अजून ह्याच आशेत आहेत की हा रस्ता कधी होणार आहे म्हणून। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।